नमो बुद्धाय जय भीम. बुद्ध म्हणतात की जसं शेतामध्ये आपण पीक पेरतो आणि पिकामध्ये गवत जर झालं तर ते पीक दाबतं आणि गवत वर येतं. त्यामुळं त्या शेताची निंदणी केली जाते, त्या पिकाला खत टाकलं जातं आणि त्या पिकाची वाढ होण्यासाठी काळजी घेतली जाते. तर काळजी घेतली जाते, ती काळजी घेतल्यामुळं शेतीतून चांगल्या प्रकारचं उत्पन्न मिळतं आणि शेवटी ते आपल्याला चांगलं उत्पन्न मिळतं आणि त्याच्यातून आपण उदरनिर्वाह करू शकतो. तसंच या जीवन प्रवासामध्ये प्रवास करत असताना आपल्यालाही काळजीपूर्वक आपल्याला जीवन प्रवास हा आपला चांगल्या प्रकारे जाण्यासाठी बुद्धाने आपल्याला 3 रत्न, 5 शील आणि अष्टांगिक मार्ग सांगितलेले आहेत. समजा आपण एखाद्या गावाला जात आहोत आणि त्या गावाला जात असताना आपला रस्ता जर चुकला तर असे आपण त्या रस्त्यामध्ये जसे भटकतो, परंतु आपण योग्य रस्ता शोधून आपल्याला ज्या ठिकाणी जायचं आहे त्या ठिकाणी जात असतो. तसंच जीवन प्रवासामध्ये प्रवास करत असताना आपल्याकडून जरी काही वाईट विचार, वाईट कर्म आणि वाईट कृत्य जरी झाले असतील तर त्याच्यापासून आपण अलिप्त व्हावं आणि आपण सद्धम्माच्या मार्गावर येऊन भगवंताने सांगितलेले पंचशीलाचं स्मरण ठेवून, भगवंताने सांगितलेल्या अष्टांगिक मार्गाचं स्मरण ठेवून सुखी आणि आनंदी जीवन जगण्यासाठी आपण सद्धम्माच्या मार्गावर यावं आणि तो आपण सद्धम्म समजावून घ्यावा. यासाठी राग, द्वेष, अहंकार, मच्छर, घृणा ही आपल्यातून काढून टाकावी. आपण पंचशीलाचं पालन करावं, 3 रत्नाचं आपण स्मरण करावं आणि ह्या शरीराला जसं शेताची निंदणी करून पिकाचं गवत झालं त्याची निंदणी केली जाते, तसेच आपल्यामधील वाईट विचार निघून जाण्यासाठी आपण आठवड्यातून, महिन्यातून उपसत करून सद्धम्माच्या मार्गावर मार्गक्रमण करण्यासाठी प्रयास करावा आणि भगवंताने सांगितलेला धम्म समजावून एक माणूस म्हणून जीवन जगण्यासाठी आपण तत्पर व्हावं, पंचशीलाचं पालन करावं, 3 रत्नाचा अंगीकार करावा आणि अष्टांगिक मार्ग आपण समजावून त्यानुसार आपण प्रवास करावा. हे जीवनाचं तथ्य आहे. नमो बुद्धाय जय भीम.